त्यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं बक्षीस देण्यात आलंय. डीजे चला, हनुमान जयंती उत्सव मंडळ प्रॅक्टिससाठी वेळ नाही आपल्याला. आपण कृपया करून क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आम्हाला सहकार्य करा. सचिन सहकार्य करा, आम्हाला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांनी मात्र जागा घ्यावी. श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ आणि गोल्डन स्पोर्ट्स क्लब. हॅलो, दोन्ही संघाच्या कर्णधाराने एक प्रतिनिधी मात्र इथे एक पाठवावा. कृपया करून सहकार्य करा. प्रॅक्टिससाठी वेळ नाही आपल्याला. चालू करा. पंच गोल्डन स्पोर्ट्स क्लब आपल्या सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवावी. साईनाथ क्रीडा मंडळ यानंतर तुमचा सामना होणार आहे, त्याची नोंद घ्या. चला, पंचांनी आपली जागा घ्यावी. गोल्डन स्पोर्ट्स क्लब यांची सलामीची जोडी मात्र मैदानात आलेली आहे. आदित्य स्ट्राईकला येतो, आदित्य नॉन स्ट्राईकला येतो यश. वैयक्तिक पहिलं व संघाची पहिलं षटक घेऊन आलाय तो अक्षय. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा राहील. या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यावी. स्ट्राईकला येतो आदित्य. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण केली आदित्यने. या एक धावावर धावसंख्या मात्र झाली ती 1. संघाचं व वैयक्तिक खातं खोलून दिले ते आदित्यने. काहीसा न समजला चेंडू, निर्धाव चेंडू. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू, त्यावर पंचांनी मात्र 2 धावा घोषित केलेत. या 2 धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्येने ती 3. षटकातील 4था चेंडू. काहीसा अकुटप्या चेंडू, त्यावर पंचांनी मात्र 2 धावा घोषित केले. ते लेग साईडच्या दिशेने मारले चेंडू.
षटकातील 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या मात्र आली 5. पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू, त्यावर लेग साईडच्या दिशेने मारला फटका, त्यावर पंचांनी मात्र 1 धाव घोषित केली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. या 1 धावावर धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या ती 6. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू, त्यावर लेग साईडच्या दिशेने टोलेला चेंडू, त्यावर पंचांनी मात्र 2 धावा घोषित केल्या. त्या 2 धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 8. बिनबाद 8. वैयक्तिक पहिलं व संघाची दुसरं षटक घेऊन आले तो सोहम. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 8. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच असा बाहेर टाकला चेंडू. पंचांनी मात्र अवंतर धाव घोषित केलेली आहे. या अवंतर धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 9. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल, या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यावी. अकूट टप्प्यात चेंडू, फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, त्यावर पंचांनी मात्र 1 धाव घोषित केलेली आहे. या 1 धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्येने ती 10. बिनबाद 10. दोन्ही फलंदाज आदित्य आणि यश आपल्या संघासाठी सुरेख अशी कामगिरी बजावत आहेत. षटकातील दुसरा चेंडू, फुलटॉस चेंडू, त्यावर योग्य अशी दिशा दाखवली आहे. लेग साईडच्या दिशेने मारले चेंडू, पंचांनी मात्र 2 धावा घोषित केली आहेत. या 2 धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्या 12. चेंडू, त्यावर लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर पंचांनी 2 धावा घोषित केलेत. तीन चेंडू शिल्लक. काहीसा अडता. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक, धावा मात्र झाल्यात त्या 14. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, काहीसा न समजलेला निर्धाव चेंडू,
धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या आली ती 14. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. सोहम याच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलेला चेंडू, त्यावर पंचांनी मात्र 2 धावा घोषित केल्यात. या 2 धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या ती 16. षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू, त्यावर लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण केली आहे. या 1 धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या आली ती 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोल्डन स्पोर्ट्स क्लब 20 ब यांची धावसंख्या आली ती बिनबाद 17. अतिशय महागडं असं षटक सोहम याचं. त्यांनी आपल्या षटकात 9 धावा दिल्या आहेत. अक्षयने आपल्या षटकात 8 धावा दिल्या. वैयक्तिक पहिलं व संघाची तिसरं षटक घेऊन आलाय तो संघाचा कर्णधार सचिन. नायगाव मधील अष्टपैलू खेळाडू सचिन यांनी आपल्या संघाला बऱ्याच वेळा एकतर्फी विजय मिळवून दिले आहे तो सचिनने. काहीसा आखूड टप्प्यात चेंडू, काहीसा न समजलेला आदित्य याला काहीसा न समजलेला चेंडू निर्धाव. षटकातील दुसरा चेंडू. उलट स्वरूपात चेंडू, त्यावर लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण केली होती आदित्यने. या 1 धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या आली ती 18. कव्हरच्या दिशेने मारला चेंडू, सुरेख असे क्षेत्ररक्षण केले ते सोहमने. त्यावर 1 धाव मिळवली होती यशने. या 1 धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या आली ती 18. षटकातील चौथा चेंडू. हलक्या हाताने तो मारलेला चेंडू पाहूया. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, त्यावर पंचांनी मात्र 1 धाव घोषित केलेली आहे. धावसंख्या आली ती 20. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या वाढते. धावसंख्या आली ती 20. बिनबाद 20. पायचीतचा अपील करताना सचिन, पंचांनी मात्र तो फेटाळून लावला. यावर लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केली आहे. या 1 धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या आली ती 21. शेवटचा चेंडू. धावसंख्या आली ती 21. फुलटॉस असा चेंडू, त्यावर लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण केली ती यशने. या 1 धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या ती 22. बिनबाद 22. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोल्डन स्पोर्ट्स क्लब यांची धावसंख्या ती बिनबाद 22. वैयक्तिक पहिलं व संघाची 4थं षटक घेऊन आलाय तो
राम, 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोल्डन स्पोर्ट्स क्लब 20 ब यांची धावसंख्या येते बिनबाद 22. शेवटचं षटक घेऊन आलाय तो राम, फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने मारलाय, त्यावर पंचांनी मात्र 2 धावा घोषित केल्यात. या 2 धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 24. यश आणि आदित्य आपल्या संघासाठी सुरेख अशी फलंदाजी करतायत. षटकातील दुसरा चेंडू, सुंदर असा झेल टिपलाय तो लॉंगनच्या दिशेला असल्या खेळाडू सचिन, सुरेख असा झेल टिपला सचिन याने आणि यश तंबूत परतत आहे. यश आपला वैयक्तिक 12 या धावसंख्येवर बाद झालाय. सुरेख असा झेल टिपलाय तो लॉंगनच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक संघाचा कर्णधार सचिन याने. यशची जागा घेतोय तो अनिरुद्ध. अकुट टप्प्यात चेंडू डाव्या यष्टीचा खूपच असा बाहेर, पंचांनी मात्र अवंतर धाव घोषित केलेली आहे. या अवंतर धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 1 गडी बाद 25. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. काहीसा अकुट टप्प्यात चेंडू, त्यावर लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, पंचांनी मात्र 1 धाव घोषित केलेली आहे. या 1 धावावर धावसंख्या झाली ती 26. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. आणि लॉंगऑफच्या दिशेने सुरेख असा झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षकाचं नाव अतिशय सुरेख असा झेल टिपलाय तो नितीनने. आणि अनिरुद्ध बाद झालाय. षटकार मारण्याचा प्रयत्न होता अनिरुद्धचा, अनिरुद्धची जागा भरून काढतोय तो उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पंचांनी मात्र अवंतर धाव घोषित केले. या अवंतर धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 27. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने मारले, त्यावर 1 धाव मात्र पूर्ण केली आहे ती आदित्यने. अनिरुद्धची जागा भरून काढतोय तो डावकुरा फलंदाज देवेन. षटकातील शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काहीसं गचा असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धावचित झाले तो देवेन. या 1 धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 30. 4 षटकाच्या समाप्तीनंतर गोल्डन स्पोर्ट्स क्लब 20 ब यांची धावसंख्या आली ती 30. यानंतर होणारा सामना
साईनाथ क्रीडा मंडळ 8 ब विरुद्ध जो हा सामना चालू आहे त्याच्यातला विजयी संघ 8 ब यांनी 8 ब चा कर्णधार माईकशी संपर्क साधावा. त्यांनी आपला संपूर्ण संघ घेऊन मैदानात उपस्थिती दाखवावी कृपया करून. नवीन बीडीडी चाळ क्रमांक 9, 10 व 11 ठिकाण नायगाव ललित कला क्रीडा मंडळ. सलामीची जोडी मात्र मैदानात आलेली आहे. संघाचा कर्णधार सचिन आणि त्याला साथ देतो तो विनायक. स्ट्राईकला येतो सचिन. चला सामना लवकर चालू करावा. गोल्डन स्पोर्ट्स क्लब एक प्रतिनिधी. गोल्डन स्पोर्ट्स क्लब वैयक्तिक पहिलं व संघाटी पहिलं षटक घेऊन आलाय तो देवेन. डावखुर्व गोलंदाज. त्याला सामना करेल तो अष्टपैलू खेळाडू सचिन. नायगाव मधील नामवंत असा खेळाडू. त्याने आपल्या संघासाठी बऱ्याच वेळा विजय मिळवून दिलाय. फुलटॉस चेंडू पाहूया धावचित होतोय का. आणि त्यावर 34 धाव पूर्ण केली होती सचिन आणि विनायकने. या एक धावसंख्या झाली ती 1. वैयक्तिक व संघाचं खातं खोलून दिलंय सचिनने.
षटकातील दुसरा चेंडू, सामना करेल तो विनायक. कव्हरच्या दिशेने मारला चेंडू, पाहूया झेल होतोय का. एक धाव पूर्ण, दुसरी धाव ही पूर्ण करण्यात आली होती. या 2 धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 3. सुंदर असा फटका होता कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक काहीसा बदल. षटकातील तिसरा चेंडू, धावसंख्या झाली ती बिनबाद 3. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता विनायकचा. काहीसा न समजला चेंडू, निर्धाव असा चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या आली ती बिनबाद 3. आखूट टप्प्यात चेंडू, यावर लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर पंचांनी मात्र 1 धाव घोषित केलेली आहे. या 1 धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 4. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर पंच 1 धाव पूर्ण केलेली आहे. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने मारलेला फटका होता, त्यावर 1 धाव पूर्ण केली आहे. षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या आली ती 5, बिनबाद 5. पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू, त्याला योग्य अशी दिशा दाखवली कव्हर आणि पॉइंटच्या दिशेच्या. या 2 धावावर धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या आली ती बिनबाद 7. एक षटकाच्या समाप्तीनंतर श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ 2A यांची धावसंख्या आली आहे बिनबाद 7. चला सामना लवकर चालू करा. पंच गोल्डन स्पोर्ट्स क्लब. यानंतर सामना साईनाथ क्रीडा मंडळ 8B विरुद्ध चालू सामन्यामधील विजयी संघ 8B यांनी आपला संपूर्ण संघ घेऊन मैदानात उपस्थिती दाखवावी. 8B साईनाथ क्रीडा मंडळ 8B. वैयक्तिक पहिलं व संघाटी दुसरं षटक घेऊन आले तो यश. त्याला सामना करेल तो विनायक. आखूट टप्प्यात चेंडू, त्यावर लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर पंचांनी मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव घोषित केलेली आहे. या 1 धावावर धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या येते 8. यश याच्या षटकातील दुसरा चेंडू, सामना करेल तो विनायक. पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू, त्यावर पंचांनी मात्र 1 धाव घोषित केलेली आहे. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका होता, डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव घोषित केली ती पंच हरीश सावंत यांनी. त्या 1 धावावर धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 9, बिनबाद 9. यश याच्या षटकातील तिसरा चेंडू,
पायचीतचा अपील करताना पंचांनी मात्र विनायकाला पायचीत घोषित केलेले आहे. विनायक आपल्या वैयक्तिक 6 या धावसंख्येवर तंबूत परततोय. विनायकाची जागा भरून काढतोय तो नितीन आणि यशने आपल्या संघाला एक गडी बाद करून दिलाय विनायकच्या स्वरूपात. डावेश तिच्या खूपच असा बाहेर चेंडू. पंचांनी मात्र अवंतर धाव घोषित केलेली आहे. या अवंतर धावावर धावसंख्या वाढते. धावसंख्येले ती एक गडी बाद 10. विनायकाची जागा भरून काढली ती नितीनेने. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका. त्यावर एक धाव पूर्ण केली आहे नितीनेने. यशाच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या वाढते. धावसंख्येने ती 11. एक गडी बाद 11. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा न समजला चेंडू सचिन याला. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र हॅलो हॅलो धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या ती 11. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षण काहीसा बदल करतो तो यश. धावसंख्या ती एक गडी बाद 11. सुंदर असा कव्हरच्या दिशेने मारला चेंडू. त्यावर एक धाव मात्र पूर्ण केली ती सचिनने. या एक धावावर धावसंख्या वाढते. धावसंख्या ती पाहूया विजय मिळवून देतोय का. 12 चेंडू 18 धावा. वैयक्तिक पहिलं व संघाची तिसरं षटक घेऊन आलाय तो अनिरुद्ध. संघाचा कर्णधार अनिरुद्ध. त्याला सामना करेल तो सचिन. सुंदर असा टोला चेंडू कव्हरच्या दिशेने. पाहूया झेल होतोय का. आणि 2 धावा गेले ते डिक्लेअरच्या स्वरूपात. या 2 धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या ती 14. साईनाथ क्रीडा मंडळ 8 ब यांनी आपला संपूर्ण
फुलटॉस चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता सचिन याचा. या एक धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या आली ती 20. षटकातील शेवटचा चेंडू, 7 चेंडू 10 धावा. सुंदर असा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर पंचांनी मात्र 2 धावा घोषित केले. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय तो सचिन आणि नितीन आपल्या संघासाठी. अतिशय महागड असं षटक अनिरुद्धचं, त्यांनी आपल्या षटकात 10 धावा दिले. धावसंख्या आली होती 22. साठी अजूनही 6 चेंडूत 8 धावांची गरज. कामगार कल्याणच्या पायऱ्यांवर जी लहान मुले बसलेत त्यांनी स्टेडियमवर बसून घ्यावे. कामगार कल्याणच्या पायऱ्यांवर जी मुलं बसलेत त्यांनी स्टेडियमवर बसून घ्यावे. बसण्याची सोय केलेली आहे. वैयक्तिक पहिलं व संघाची चौथा षटक घेऊन आले तो रोशन. 6 चेंडू 8 धावा. पाहूया हे 2 फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का. स्लिपच्या दिशेने मारला चेंडू, त्यावर सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय स्लिपच्या दिशेने असलेल्या क्षेत्ररक्षकाने. त्यावर एक धाव मात्र पूर्ण केली ती नितीनने. या एक धावावर धावसंख्या वाढते. धावसंख्या आली ती 24. जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू 4 धावांची गरज. आखूड टप्प्यात चेंडू, लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काहीसं गचा असं क्षेत्ररक्षण रोशन कडून. धावचित घेण्याचा संधी मात्र सोडलेली आहे रोशनने. यावर 2 धावा मात्र पूर्ण केले सचिनने. या 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या येते 28. जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावा. आणि पायचीतचा अपील करताना पायचीत झालाय तो सचिन. अतिशय मोलाचा असा विकेट घेतलाय तो रोशनने. जिंकण्यासाठी अजूनही 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. पाहूया सचिन याची जागा भरून काढतो तो. पुढील फलंदाज सचिन याची जागा भरून काढतो तो योगेश. 2 चेंडू 2 धावा. अटीतटीचा सामना. पहिला सामनाही असाच रंगात आला होता. 2 चेंडू 2 धावा. डाव्या एसटीच्या खूपच असा बाहेर. कृपया करून पंचांशी वादावाद करू नये. नायगाव मधील नामवंत असे पंच डाव्या एसटीच्या खूपच असा बाहेर. पंचांनी मात्र अवांतर धाव घोषित केलेली आहे. या अवांतर धावावर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या ती 29. जिंकण्यासाठी अजूनही 1 धावाची गरज. 2 चेंडू 1 धाव.
पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर योगेशने मात्र एक धाव घेतली आणि या एक धाव संघाला मात्र विजय मिळवून दिलाय तो योगेशने. वीस बी अनिरुद्ध कर्णधार माईकशी संपर्क साधावा. आणि श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ यांचे अभिनंदन, त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ कर्णधार सचिन यांनी माईकशी संपर्क साधावा. आता होणारा सामना श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ 2A विरुद्ध साईनाथ क्रीडा मंडळ 8B नायगाव मधील